सगळ्या हिंदूंना ना माझा सलाम आहे. का माहितीये, गरब्याला आरती तर केली नाही, पण परिहुमेवरती काय सुंदर डान्स करत होते सगळेजण. गणपती उत्सव गेला, आरतीला भजनांना कुणी नव्हतं, पण आगमनाला विसर्जनाला मात्र काय अश्लील गाण्यांवरती काय डान्स करत होते सगळेजण. वा, आपण आपल्या वारीमध्ये नाही जाणार, पण थलपती काय आला, मुंबई इंडियन्स काय आले, आपण जीव जाईल इतकी गर्दी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच घ्या ना, त्या जयंतीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपायचं सोडून आपण काय करतो, चंद्रकोर लावतो, बुलेट घेऊन हॉर्न वाजवत रॅली काढतो, बाया नाचवतो त्या दिवशी. लावणी, आपल्या महाराष्ट्राचं लोकसंगीत अशी नावाजलेली असणारी लावणी आता अश्लील गाण्यांवरती तुफान आपण बघतो. का? आपला हिंदू धर्म आहे ना, प्रश्नच नाही. आणि या सगळ्यामुळे ना आपल्या महाराष्ट्राचं झालंय यूपी बिहार. का माहितीये, तिकडे सर्रास बायका नाचवल्या जातात, ते पण अश्लील गाण्यांवरती. भर स्टेजवरती अश्लीलता सुरू असते आणि ते सगळं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकसंगीत, आपली लोकपरंपरा, हे सगळं आता धुळीस मिळालं, पण त्याला पॉलिश करून अश्लील गाण्यांवरती धिंगाणा करायचा आता आपल्याकडे ट्रेंड झालाय. दहीहंडी बघितली तुम्ही, तिथेही सुद्धा अश्लीलतेचा कळस होता. आणि हे सगळं करतंय कोण? ही राजकीय लोक. तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही लोकांची गर्दी करण्यासाठी असे अश्लील कार्यक्रम ठेवता आणि लोक सुद्धा तोंड उचलून अशा अश्लील कार्यक्रम बघायला जाता. आणि मग नंतर हिंदू धोक्यात आहे, हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून तुम्ही बोंबलत फिरता. जरा विचार करा की खरंच हिंदू धर्म धोक्यात कुणी आणलाय ते.